स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त त्यांचं जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातल्या नायगाव इथल्या स्मारकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, छगन भुजबळ, आमदार अतुल भोसले उपस्थित होते। ग्रामविकास विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन देखील साताऱ्यात नायगाव इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। रूढी परंपरा मोडून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये समानता निर्माण करण्याचं केलेलं काम आजही प्रेरणा देणारं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। फुले दाम्पत्यानं दाखवलेल्या मार्गावरच राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे, असंही ते म्हणाले। महिलांना सक्षम करणं ही खऱ्या अर्थानं सरकारची जबाबदारी आहे। यासाठी राज्य सरकार चांगल्या योजना राबवत असल्याचंही ते म्हणाले। या सगळ्या लाडक्या बहिणींना सक्षम करणं ही खऱ्या अर्थानं आमची जबाबदारी आहे आणि म्हणूनच ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली, ज्यावेळी आम्ही हा निर्णय केला की आमच्या मुलींना उच्च शिक्षण हे मोफत दिलं गेलं पाहिजे आणि ते मोफत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या योजनेचं नाव आम्ही जर काही ठेवलं असेल तर ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावानं आम्ही ते ठेवलं। आज माझ्या महाराष्ट्रातल्या मुली उच्च शिक्षण हे मोफत घेतायत, ते सावित्री आईंच्या नावानं घेतायत, हे सांगताना मला आनंद वाटतो। सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक नायगाव इथे दाखल झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस्थळाची आणि महिला स्वयंसहायता समूहानं उभारलेल्या विविध स्टॉल्सची पाहणी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे। सावित्रीबाई फुले समता, न्याय आणि करुणा या तत्वांप्रती वचनबद्ध होत्या। शिक्षण हे सामाजिक बदलाचं सर्वात प्रभावी साधन आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता। तसंच ज्ञान आणि अध्ययनाच्या माध्यमातून जीवन परिवर्तन घडवण्यावर त्यांनी भर दिला, अशा शब्दात पंतप्रधानांनी सावित्रीबाईंना अभिवादन केलं आहे। जीवन राष्ट्र निर्मितीमध्ये सदैव मार्गदर्शक राहील, असं गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदन केलंय। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन समाजातल्या संकुचित आणि प्रतिगामी विचारांना आव्हान दिलं। त्यांनी पुरोगामी विचारांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत समाजात स्त्रियांना समान न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य समर्पित केलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केलं आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्यातल्या सारसबाग इथल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेच्या क्षेत्रात केलेलं काम ऐतिहासिक असून त्यांच्या विचारांमुळेच आज महिलांना शिक्षण, सक्षमीकरण आणि समानतेच्या दिशेनं वाटचाल करता येते। सावित्रीबाईंच्या संघर्षातूनच आज महिलांसाठी विविध योजना, संधी आणि लाडकी बहीण यासारखे उपक्रम उभे राहिले आहेत, असं गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। सामान्य महिलांना दिलासा मिळेल अशा योजना प्रभावीपणे राबवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। तसंच शाळाबाह्य मुलींसाठी संस्कार वर्ग सुरू करण्याबाबतही प्रयत्न केले जातील, असंही गोरे म्हणाल्या।